बाप्पा, माझा तुझ्यावर रुसवा होता आहे आणि पुढेही राहील. तू होतास तेव्हा हक्काने भांडले तुझ्याशी, तुझी पूजा सुद्धा केली. माझी ताई मला हवी आहे असा हट्ट सुद्धा केला तुझ्याकडे. पण आज तू इथे नाहीयेस ना, तर हुरहुर वाटतेय. बाप्पा घरी असले की कसं सगळं छान आणि प्रसन्न वाटतं ना. रोजची पूजा आरती, घरात वेगळीच ऊर्जा असते. पण बाप्पा गेले की सगळं रिकामं वाटतं. आपल्या सणांमध्ये वेगळीच ताकद असते, आपल्याला वेगळीच ऊर्जा देऊन जातात ते. पण सण संपले ना की वाईट तर वाटतंच. काय झालं? तुम्ही काहीतरी वेगळा विचार करताय ना? अंबिका गेली तेव्हाही हे घर आणि माझं मन असंच होतं, रिकामं. अंबिकाशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन पण करू शकत नाही. तू जायला नको होतंस अंबिका. मीरा, अथर्वच्या आयुष्यातलं हे रीते पण आता तू भरून काढायचंयस. माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू हे नक्की करशील. अथर्व, तुमचा आणि मीराचा सुखी संसार बघायचा आहे मला. मी तुमच्या सोबत आहे, पण तुमच्या जीवावर किंवा संसारावर डोळा ठेवणाऱ्यांना मी सोडणार नाही. पहिलंच बायको यांनी मला बाळाला गुंड पाठवले होते. अरे बापाच्या जीवावर उठलायस तो. तुला आम्हाला मारायचंच आहे ना? ठीक आहे, मी हे सगळं जाऊन अथर्वला सांगते. काय वेळ लागलाय? हो मागे मागे हो, मागे हो. मला माझं काय वेळ लागलाय तुम्हाला? मी का करेन असं? का करेन काय का करीन? हा, आज नशीब चांगलं होतं यांचं म्हणून हे वाचले. उद्या तू यांना मारशील आणि मग नंतर मलाही मारशील. अरे काय मारशील मारशील मारशील? वेळ लागलाय काय मला? काहीतरी करोडची प्रॉपर्टीज कमवली ह्यांनी. ह्यांना मारलं की मी करोडपती होणार आहे. कमॉन, सारी फुटी कवडी पण नाही आहे तुमच्याकडे. अरे काय बोलतोय? अरे काय बोलतोय म्हणजे काय? हा वडील, काय असे काय केवढी किंमत आहे तुमच्या जीवाची की तुम्हाला मारल्यानंतर ती किंमत मला मिळणार आहे? अरे या घराच्या बाहेर सोडा हो.
या घरात साधं कुत्र विचारत नाही तुम्हाला, मी मारू? अजित नाहीतर काय, सासरी राहून फुकटचा खाणारा माणूस आहे, मी मारू याला? पाहिलंच बायको, हे याचं ऐकण्यापेक्षा मला गुंडांनी मारलं असतं तर बरं झालं असतं. अरे सायलेन्स. आणि मी तुम्हाला दोघांनाही शेवटचं सांगतोय, मी त्या गुंडांना अथर्वचाच फोटो दिला होता, कळलं? आणि मग त्यांच्याकडे माझा फोटो कसा आला? मला नाही माहिती. मीरा, आईसाहेब या ना. काय झालं, काही हवं होतं का तुम्हाला? मला काही नको होतं, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आले होते. काय? अगं, विसर्जनाच्या प्रसादासाठी मोदक मागवले होते. कामाच्या गडबडीत तू खायला विसरलीस म्हणून मी घेऊन आले. आता ह्या आईला लेकीला स्वतः भरवायची इच्छा झाली असेल तर त्यांनी काय करावं? हा, आता दादासाहेबांनी तुला इतकी सुंदर नथ दिलीये, तसं बक्षीस नाहीये माझ्याकडे. सध्या तरी मी तुझं तोंडच गोड करू शकते. आईसाहेब, तुम्ही आता माझ्या पाठीशी आहात ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. ते तर मी कायमच असणार आहे, पण आज न उद्या मी तुला तुझं बक्षीस देणारच. पण कशासाठी? म्हणजे मी असं काय केलंय? कशासाठी? मीरा, वेदा आणि अथर्व यांचं नातं पुन्हा जोडलंयस तू. या घराचं सुखाशी नातं जोडलंयस. गेल्या वर्षभरात या घरात अशा पद्धतीने सणवार साजरेच झाले नाहीत. तू त्यात रंग भरलेस. अगदी अंबिका भरायची ना तसे. बाळा, खूप सुख दिलेस तू या घराला. त्यामुळे तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा हक्काने माझ्याकडे काहीही माग. आईसाहेब, तुम्ही हे सगळं जे बोललात ना, तेच बक्षीस आहे माझ्यासाठी. लेकीने आईची इच्छा मोडू नये असं वाटतं आईला. बरं आईसाहेब, मला जेव्हा केव्हा गरज असेल ना, मी स्वतःहून मागेन. चालेल? चालेल, मी वाट बघते. आणि ते सगळे संपून टाक. मी गळ्याला आधीच पीठ लावून ठेवलंय मीरा. मला हवा तोच मासा गळ्याला लागणार. तू काही बक्षीस माग, पण तुला काय द्यायचंय हे मी आधीच ठरवलंय. आणि ते बक्षीस तुला लवकरच मिळेल. मला नाही माहिती, मॅजिक झालं, काहीतरी जादू झाली आणि आला तुमचा फोटो. ओके, अरे पण कसं शक्य आहे? कसं शक्य आहे ते मला खरंच नाही माहिती. मॉम, समथिंग स्ट्रेंज. पण हे काय ना, ते मी शोधून काढणार. नाही, अजिबात नाही. आता तू काहीही करायचं नाहीये अजित.
माया आहे ना, ती बघेल सगळं. अथर्वचा काटा आपोआप बाजूला होईल. आपण फक्त बसून तमाशा बघायचा. कळलं? चल झोपायची वेळ झाली. नाही बाबा, इथेच थांब. थांब थोडा वेळ बाबा, प्लीज थांब ना. बाळा इथे नाही झोपू शकत, तिकडे डास आहे, चावतील तर आपल्याला डेंग्यू मलेरिया होईल ना. बाबा प्लीज थांब रे थोडा वेळ बाबा. हे बघ मला रिस्क घ्यायची नाही हा, तू आज चल. बाबा प्लीज थांब ना रे थोडा वेळ. बाबा मज्जा येते बाबा, प्लीज प्लीज बाबा, झोपला नाही ते बाबा, प्लीज. तू चल आज चल. बाबा तू माझं ऐकणार नाही का? हे घे दूध घे तुझ्यासाठी. व्हेरी गुड आई. बाबा आता आई सुद्धा आली. आता तर आपण इथेच झोपायचं. नाही नाही वेदा, हुशार मुलं असं बाहेर नाही झोपत हा, आत जाऊन झोपायचं. ओके? बरं ठीक आहे. काय बरं ठीक आहे हा. मी तुला इतक्यांदा समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू माझं ऐकत नाहीस. आईने एकदा तुला सांगितलं आणि तू बरं ठीक आहे बोलतेस. हा बदमाश. दे दूध. चल दूध घे. मी बाप्पाकडे काय मागितलं हे माहितीये का तुम्हाला? असं सांगायचं नसतं वेदा. आई बापांना सांगितलेलं चालतं. मी मागितलं तुम्हा दोघांना असंच खुश राहू दे. माझी प्रिन्सेस. प्रिन्सेस माझी. बाबा हा तू काय मागितलंस? बाळा आपण एकत्र आलो ना, इथेच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. म्हणजे मी खुश राहावं हेच तू मागितलंस ना? हो. प्रिन्सेस स्मार्ट पण आहे. स्मार्ट प्रिन्सेस. स्मार्ट प्रिन्सेस. चला आपण आता झोपायला जाऊया. हा ये वेदा तू पण. आई थांब. तू काय मागितलंस बाप्पाकडे? मी वेदा अगं मी असंच काहीतरी मागितलंय. आई बाप्पा नाही रागवणार तुझ्यावर. मी आहे ना, बोलेन मी त्याच्याशी. वेदा माझी ना एक गोष्ट हरवली आहे, ती मला परत मिळावी हेच मागितलंय मी बाप्पाकडे. ती खूप महत्वाची आहे का? हवं तर बाबा तुला नवीन घेऊन देईल. हो ना बाबा? महत्वाचं तर आहे वेदा, पण ती नवीन नाही घेता येणार अगं. का? ती एकुलती एकच आहे. वेदा चल आपण आज जाऊन झोपूया. ये चल. तुझी शपथ मोडली गेली आहे. तुला कदाचित वाटत असेल की तुझी बहीण तुला कधीच सापडणार नाही, पण डोंट वरी, मी शोधून काढेन तुझ्या बहिणीला. आता कोण आलंय? अथर्व आला असेल चौकशी करायला. मला बोलायचं तुमच्याशी. माया काय चाललंय? नाही नाही, मला बोलायचंय तुमच्याशी, नाही तर तुम्ही मला हाकलवून लावाल. काय चाललंय? मॅडम मीराकडे सुपर पॉवर्स आहेत. काय? हो, आय स्वेअर टू गॉड तिच्याकडे सुपर पॉवर्स आहेत. मी हिला काहीच सांगितलेलं नाहीये, मग हिला कसं कळलं? तुला काय माहिती? अहो मॅडम, मीरा कोणालाही अदृश्य करू शकते, ही तिची सुपर पॉवर आहे. कोणालाही डिसअपिअर करू शकते.
कोणी सांगितलंय तुला? अहो सांगायची काय गरज आहे? तिने मलाच डिसअपिअर केलंय. बघा ना, मी अदृश्य झाले. कोणाला काय, मी तुम्हाला तर दिसतच नाहीये. तुमचा तो नवसाचा ड्रामा, त्यानंतर मी अदृश्यच झाले. तुम्हाला तर मी दिसतच नाहीये. माया, ही वायफळ बडबड करायला आलीस का तू इकडे? अहो मॅडम मी तुम्हाला तेच सांगते. माझी बडबड युजलेस नाहीये. माझं ऐकून घ्या प्लीज, अंडरस्टँड मी. मी काय करते सध्या? काहीच करत नाहीये मी, आणि मी न्यूट्रल राहू शकत नाही. माया, धीर धर, धीर धर. मी म्हणाले होते, मी तुला सांगते. अहो पण कधी? काही लिमिट आहे की नाही या गोष्टीला? मी शांत बसू शकत नाही मॅडम. अहो माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत, मदन आणि पिर्यासारखे. ते काय करतायत? ते किचन मध्ये भाज्या कापतायत, हा, घराची साफसफाई करतायत. उद्या मी एक गोष्ट करणार आहे. त्यानंतर पुढचा डाव तुझ्याच हातात असेल. जे काय करायचे ते तुलाच करायचंय. ठीक आहे, मी वाट बघेन तुमच्या ऑर्डरची. पण जर तुमची ऑर्डर लवकरात लवकर नाही आली तर यापुढे मी काय करेन माझं मला माहित नाही. तशी वेळच येणार नाहीये. कारण उद्या मी असा डाव टाकणार आहे की त्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. जा तू. फाईन. वेदा आणि अथर्व यांचं नातं पुन्हा जोडलंयस तू. या घराचं सुखाशी नातं जोडलंयस तू. गेल्या वर्षभरात या घरात अशा पद्धतीने सणवार साजरेच झाले नाहीत. तू त्यात रंग भरलेस. अगदी अंबिका भरायची ना तसे. बाळा, खूप सुख दिलंस तू या घराला. त्यामुळे तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा हक्काने माझ्याकडे काहीही माग. काय जोक काय? मला पण सांग, मला पण हसायचं. कसं आहे ना की काही लोकांना असं वाटतं की मला हसताच येत नाही. नाही, असं काहीच नाहीये. सो सिक्रेट आहे ते. ओके, ते आपण सिक्रेटच राहू देऊयात. पण तू बाप्पाच्या कानामध्ये काय मागितलंयस ते कळलंय मला. काय? तू खाली टेंट मध्ये म्हणाली होतीस की तू तुझी हरवलेली गोष्ट मागितलीस. ती गोष्ट तुझी बहीण आहे आणि ती तुला भेटावी. तू हेच मागितलं ना बाप्पाकडे? अथर्व, अगदी बरोबर ओळखलंय तू. मीराची कधीपासून हीच इच्छा होती. मी तिला सत्य सांगू शकत नाही, पण तुम्ही मदत करा तिला. मी जे ओळखलं आहे ते बरोबर आहे ना?